म्हणजे ऍक्सिडेंट कशात झाला? गाडी आणि हायवेला ठोकली. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण आज निघालो होतो पुरुषोत्तमपुरीला. आमच्या गावापासून पुरुषोत्तमपुरी जवळपास 65 ते 70 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. 1-1.5 तासामध्ये आम्ही पुरुषोत्तमपुरीमध्ये येऊन पोहोचलो आणि ही माझी पहिलीच वेळ होती या ठिकाणी येण्याची. आणि इथं आल्यानंतर पहिलं तर आम्ही जत्रामध्ये सगळीकडे फिरलो, कारण नवीन ठिकाणी कुणीकडे नेमकं काय काय हे अगोदर फिरून सगळं माहिती करून घेऊ म्हणलं. फिरत फिरत आम्ही मुख्य मंदिराकडे आलो. तर या ठिकाणी नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि हे मंदिर एवढं भारी बांधणं चालू आहे ना, कारण पूर्ण मंदिर आणि मंदिराचा सगळा परिसर हा प्युअर दगडामध्ये बांधणं चालू आहे. मंदिराचा सगळा परिसर फिरून बघितला. त्यानंतर गेलो आम्ही गोदावरी नदीवर आंघोळीसाठी. नदीवर आलो तर इथं पण भरपूर गर्दी होती. नदीच्या पलीकडच्या बाजूने येणाऱ्या लोकांना जाण्या येण्यासाठी इथं भरपूर साऱ्या बोटी उपलब्ध आहेत. नदीमध्ये जाऊन बराच वेळ पाण्यात पोहलो आणि नंतर दर्शनासाठी मंदिराकडे आलो. गंध वगैरे लावला आणि देवाचं दर्शन घेऊन प्रसाद वगैरे घेऊन मग घराकडे निघालो. दैठणा गावाजवळ आलो तर या ठिकाणी एक ऍक्सिडेंट झालेला होता. कसा ऍक्सिडेंट झाला? काय म्हणजे ऍक्सिडेंट कशात झाला? गाडी आणि हायवेला ठोकली. मोटरसायकल? हा, युनिकॉर्न हायवाला म्हणल्यावर काय मग जोरात गेलं. एक जागेवर गेलो. कुठं गोळेगाव पोली. गोळेगाव गोळेगाव आपलं. हा, ते लग्न जमलं होतं आता 19 तारखेला लग्न होतं. यामध्ये चुकी कोणाची असो, पण यामध्ये एक तरुण मुलगा गेला आणि त्याच्या आई वडिलांचा आधार गेला. गाडीचा वेग नेहमी कमी असू द्या, कारण कमी वेग असेल तर 90% चान्स कमी असतात ऍक्सिडेंट होण्याचे.